नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बघा तुम्ही मी बनवलं पनीर टाकून मस्त असा पुलाव बिर्याणी। तिथे मी त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलं। खडा मसाला घेतला, पूर्ण हिरवी मिरची घेतली, त्यात लाल मिरची पाहिजे होती पण होती नाही तर खडा मही घेतलं। आणि इकडे टोमॅटो, कांदा, पनीर, फुलकोबी, बटाटा आणि वाटाणे घेतले। आता वाटाणे फुलकोबीचा सीजन आलाय तर मस्त असं। आणि इकडे तांदूळ घेतले, हे चायनीज राईस आहे आणि असे डायरेक्ट इन्स्टंट बनते बघा लगेच। त्याच्यासाठी मी इकडे फोडणीची तयारी केली। तेल तापलंय, तेलामध्ये आपलं मोहरी टाकली, त्याच्यानंतर पुन्हा सर्व खडा मसाला टाकला, त्याला थोडा वेळ होऊ दिला आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाइम बनवते पनीर टाकून, बघते कशी बनते। तर याला काय नाव द्यायचं काही कळत नाही, पनीर पुलाव बोलायचं की बिर्याणी बनायची। तर असं छानपैकी असं छान झालेला टेस्टीला। थोडंसं हे झालेला मोकळा व्हायचा होता पण थोडा हे झाला तो। तर इकडे बघा मस्त आपला खडा मसाला झाला आपला तेलात, त्याच्यानंतर मिरची टाकली, मग नंतर कांदा टाकलेला, असं व्यवस्थित असं कांद्याला होऊ दिलं। त्याच्यानंतर जिरा टाकला आणि नंतर मग गार्लिक पेस्ट टाकलेला। तर बघा इकडे जिरा आणि गार्लिक पेस्ट टाकलेला, मस्त जिरा पावडर असलं तर टाका छान असं। तर खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता बनवला, तर काय बनवायचं म्हणून कळत नव्हतं, तर मी काल बनवली अशी हे, तर छान झालेली म्हणून मग व्हिडिओ म्हटलं चला टाकून देऊया। इकडे सगळे खडा मसाला वगैरे हे मसाला टाकला आपला, हळद, मीठ, लाल मिरची, धनिया पावडर आणि नंतर मग टोमॅटो टाकलेला त्याच्यामध्ये। तर पण हे झालं आपलं, त्याच्यानंतर मटर टाकलं त्याच्यात, असं छान त्याला परतून घेतलंय असं छानपैकी मी। आणि त्याच्यामध्ये सगळं मग बाकीचं आपलं टाकून दिलं, फुलकोबी, बटाटा, वालाच्या शेंगा वगैरे सगळं मिक्स केलेला। पनीर वगैरे टाकला, पनीर आधी तळून घेतला होता, त्याच्यानंतर बघा त्याच्यात टाकलं, मग टाकला त्याच्यामध्ये 1 चम्मच बिर्याणी मसाला, कोथिंबीर ॲड केली त्याच्यामध्ये, ते ॲक्च्युली वरतून टाकायची होती पण ही राईस आधी मी 10-15 मिनटं पाण्यात टाकून ठेवले, म्हणजे भिजवून ठेवलेले। तर आधी नाही त्याला हे केलं, म्हटलं डायरेक्टच बनवा। तर बघा अशी छान झालेली, अशी पैकी छान ते राईस वगैरे टाकले, त्यात थोडंसं पाणी टाकलेलं, पाणी जरा जास्त झालेलं तांदूळाच्यानी, कमी टाकलं असतं छान परत हे झालं असतं। आणि मग नंतर 3 शिट्ट्या होऊ दिल्या, 3 शिट्ट्या झाल्यावर मी कुकर त्याला थंडा झाला, त्याच्यानंतर ओपन केला, एवढा छान टेस्टला खूप सुंदर झालेला। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्ही बिलकुल रिस्पॉन्स नाही देत आहे, एवढे खराब असते का व्हिडिओ, आमचे शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही टाकतो, तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, कारण गरज पण आहे तरी म्हटलं ते चालते। आणि इकडे बघा छान असं, आणि प्रयत्न करत आहे आम्ही, मोठ्या यूट्यूबरला तर कोणी पण सपोर्ट करते, छोट्या पण यांना सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे सगळे असे समोर जातील। चला तर मग